यावर्षी हे माती टाकून ठेवलेलं इकडे नगरपालिकेने, म्हणून जास्त घराच्या आतमध्ये पाणी जात आहे तिथे. पानी भर गया पूरा, बाल बच्चा पूरा पानी में चलाया उसके रात को. तडवी साहेब फोन तरी उचला ना, काहीतरी इम्पॉर्टंट असेल, काहीतरी इमर्जन्सी असेल. असं चॅट करायला तुमच्याशी फोन करतो का आम्ही? इतना भर गया बाबा, पानी जाने का रास्ता ही नहीं है. देखो रास्ता देखो हम लोग का कैसा, बाहर जाने की भी जगह नहीं है. हम लोग को पूरा मट्टी डाल के पूरा जगह का वाट लग गया. मी सध्या आहे अंबरनाथ पश्चिमेकडील स्वामीनगर या परिसरामध्ये. जो स्वामीनगर दरवर्षी पूरग्रस्ततेचा अनुभव घेत असतो. याही वर्षी नेहमीची येतो पावसाळा या व्याख्येप्रमाणे इथले रहिवासी जे आहेत त्यांच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे. इथल्या स्थानिक नगरसेविका ज्या आहेत धनलक्ष्मी जयशंकर आपल्यासोबत आहेत. ही परिस्थिती याच वर्षी उद्भवली की दरवर्षी? दरवर्षी कमी प्रमाणे असतं, म्हणजे एवढं नसतं. यावर्षी हे माती टाकून ठेवलेलं इकडे नगरपालिकेने, म्हणून जास्त घराच्या आतमध्ये पाणी जात आहे तिथे. तुम्ही बघितलं, तुम्ही घेऊ पण शकता व्हिडिओ. ते त्यांच्या घरी आतमध्ये पाणी गेलेले आहे आणि रात्रभर ते मुलं झोपलेले नाहीये, त्यांना ताप पण आलेला आता. आणि ते नवरा बायको पण कामाला जातात, ते रात्रभर झोपलेले नाहीये, ते पाणीच काढतात आहे. आतापर्यंत ते पाणी काढतात आहे. आता हे माती टाकल्याने पाणी ते बाहेर जाऊ शकत नाही, पूर्ण इकडे साठून झालेलं आहे आणि त्याच्यामुळे खूप त्रास होत आहे. आणि नगरपालिकाला आम्ही वारंवार ह्याचा वर्षभर इथले स्थानिक नागरिक पण ह्या माती भरावासाठी विरोध करत होते. तुम्ही पण महासभेमध्ये विरोध केला, तरी देखील काही झालंय का त्यावर? नाही, काय उत्तर भेटत नाहीये मला. अधिकारीकडून, सीओ साहेबांकडून पण काही उत्तर भेटलं नाही मला आणि काही पर्याय पण नाही दिलं मला. मी त्यांना विनंती केलं होतं की पावसानंतर जे काही कामं करायचे ते करा, पण त्यांनी काही ऐकलं नाही आणि जोर जबरदस्तीने इकडे माती टाकून ठेवलेले आहे. 3 दिवसापासून पाऊस थांबलेला नाहीये, अजूनही पाऊस असाच राहिला तर यांची आपत्ती व्यवस्थापनाची काय व्यवस्था? मी आता सीओ साहेबांना फोन केले आणि त्यांना सांगितलंय ते काय चाललेलं आहे म्हणून, पण ते म्हणतात की आरोग्य विभागाला पाठवणार आहे. आरोग्य विभाग येऊन इथे काय करणार आहे ते मला माहित नाहीये, कारण इथून काय पाणी टाकून ते नाल्यावर टाकणार आहे किंवा हे माती काढायला लावणार आहे, काय करणार आहे ते माहित नाही. आणि त्यांना मी हे पण विचारलं की काय व्यवस्था केलं आहे का, त्यांच्याकडे काही उत्तर नव्हतं. कुठे शिफ्ट करणार आहे? तडवी साहेब फोन तरी उचला ना, काहीतरी इम्पॉर्टंट असेल, काहीतरी इमर्जन्सी असेल. असं चॅट करायला तुमच्याशी फोन करतो का आम्ही? काही नाही उचलला हो साहेब, मी 2दा फोन केले. तर ठीक आहे, माझा आवाज येत नव्हता, तुम्ही तरी फोन करायचा ना मला रिटर्न. आता मला एक सांगा, इथे स्वामीनगर मध्ये आली आहे, इकडे पूर्ण पाणी भरलेलं आहे. रात्रीचं पाणी भरलं, मी लोकांना कुठे घेऊन जायचं ते सांगा मला. कुठे व्यवस्था केली तिकडे? त्यांना ब्लँकेट, जेवण वगैरे सगळं रेडी आहे का? मी जाऊन बघू आता. हा, मी आता जाते, पाहणी करते तुमच्या बोलण्याप्रमाणे. पण ते काय अरेंजमेंट आहे ते करा तातडीने आणि रेडी राहा, कारण रात्री येणारच आहे आम्ही. नाही झालं तुमच्या कॅबिन मध्ये बसू म्हणून. 2 दिन में ऐसे पानी में ही है. पानी थोड़ा भी कमी होने के लिए ये नहीं है. पानी जोड़ पानी नाटक मावा वेल अपने उठल पूरा पानी जाने के लिए रास्ता नहीं है. पूरा अंदर भर गए पानी, पूरा अंदर तक आता है. बाल बच्चे चुलाने के लिए जगह नहीं है. मट्टी डाला ना, मट्टी का वास्ते पानी रुक रहा है. इतना भर गया बाबा, पानी जाने का रास्ता ही नहीं है. देखो रास्ता देखो हम लोग का कैसा, बाहर जाने की भी जगह नहीं है. हम लोग को पूरा मट्टी डाल के पूरा जगह का वाट लग गया. पूरा कैसे निकलेंगे छोटे छोटे बच्चे, मेरा पूरा रास्ता देखो कैसा हो गया. जरा पानी आएगा तो पूरा पानी घर के अंदर आ जाता है. क्या करने का हम लोग का? उस दिन जाए थे हम लोग मीटिंग में, जाके बात भी करके आए थे, लेकिन हाँ बोला, आगे कुछ हुआ ही नहीं. बच्चा मेरा बुखार है, ये ऐसे पूरा दिन पानी में बच्चा खेलता रहेगा तो क्या होगा? घर के सामने पानी है तो मट्टी को से हो रहा है ना. पानी कहाँ जाने का रास्ता है क्या? पानी जाने का देखो ना, पूरा ऐसी जमा है. क्या करेंगे हम लोग? देखो ये पानी किधर जाने का रास्ता है बताओ. घर के अंदर पूरा पानी था. पण समजा अशीच परिस्थिती राहिली तर आता मग प्रशासनाला काय तुम्ही खडसावून जावं विचारणार? हे बघा, आता तर मी आली आहे इकडे आणि असंच असलं आणि रात्रीचं पण मी इथे राऊंड मारणार आहे आणि लोकांच्या घरी पाणी गेलं आणि त्यांना म्हणजे त्रास झालं, मी सगळ्यांना सांगणार आहे नगरपालिकेमध्ये जायचं.
तिकडे खूप कॅबिन आहे, नगराध्यक्षाचं कॅबिन आहे आणि खूप अधिकाऱ्यांचं कॅबिन पण आहे. तिकडे जाऊन राहणार आहेत ते लोक आणि ते तिकडेच मी त्यांना सेफगार्ड करणार आहे. बाकी माझ्याकडे काही पर्याय नाही आता. प्रशासनाने दावा केला होता की नालेसफाई ही 70-80% पोहोचलेली आहे आणि ही परिस्थिती उद्भवणार हे संभाव्य असताना देखील आपत्ती व्यवस्थापन नेमकं काय भूमिका बजावत होतं, याचे दुष्परिणाम आज इथल्या स्वामीनगरच्या या झोपडपट्टीवासियांना भोगावं लागतं.